तो आजचा लेसन आहे लेसन नंबर 19, मॅजिक फुटस्टेप. सो दीज आर द फुटस्टेप्स विच हॅड शोन इन दिस फिगर. आता याच्यामध्ये ना आपल्याला फुटस्टेप दाखवलं आहे. हे फुटस्टेप म्हणजे जादुई पावलं. आणि या पावलांमध्ये कसं आपण जादू निर्माण करू शकतो किंवा आपल्या आयुष्यात या चालण्याने किंवा या या अं, पावलांनी जशी लक्ष्मी घरात येते ना, तसे या पावलांनी आपल्यामध्ये कृतज्ञता येऊन आपलं घर आणि आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही वाढेल, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या खुशी पण वाढणार आहे. सो विल स्टार्ट लेसन. 19वा लेसन स्टार्ट. 19वा दिवस. जादूची शतपावली. प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो की माझ्या अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे. आणि त्यापासून जे काही मला मिळाले आहे आणि आताही मला मिळत आहे, तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे. अल्बर्ट आइन्स्टाईन, 1879 ते 1955, नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ. येस, आणि आज लहान लहान मुलांना सुद्धा हा अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे हे माहीत आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन जगामधलं म्हणजे असं कुणी नाही की ज्यांना माहीत नाही. पण जर आपण मागे जा आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचं जर आपण आयुष्य डोकावलं, तर त्यांचं जे आयुष्य होतं ते खूप म्हणजे क्रिटिकल कष्टात गेलेलं. त्यांचं शिक्षण त्यांचं शिक्षण जिथे झालं ते तिथं त्यांना खूपच कठीण काळ होता. मग ते तिकडनं निघून गेले तेव्हा त्यांनी दुसरीकडे त्यांनी शिक्षण सुरू केलं. त्यांना एवढे छान मार्क्स पण मिळाले नव्हते. फक्त त्यांचं जे फिजिक्स मॅथमॅटिक्स जे आहे त्यांच्यामध्ये छान मार्क्स होते. मग त्याच्या बेसवर त्यांना ऍडमिशन मिळाली. त्यांचं जे मॅरेज लाईफ होतं तेही म्हणजे एक जे पहिलं जे लग्न होतं त्याच्यासोबत तर त्यांचं व्यवस्थित काही जमलं नाही. मग ते तुटलं. त्याच्यानंतर त्यांचे वडील जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या वडिलांना असं वाटलं की नाही, म्हणजे आईन्स्टाईन हा फेल्युअर आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि आईन्स्टाईनला या गोष्टीचं फार दुःख आहे की जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी माझ्या आयुष्यात असं काही खूप मोठं केलेलं नव्हतं आणि माझ्या वडिलांना तेच हे राहिलं मनामध्ये की आईन्स्टाईन हा फेल्युअर आहे. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आता पहिलं लग्न तर तुझं हे झालंय, पण दुसरं लग्न तुला जे काही करायचं ते तुझ्या मनाने तू कर. आणि मग ते दुसरं लग्न त्यांनी केलं ते टिकलं व्यवस्थित. सो आईन्स्टाईनची लाईफ ही जी होती ही बरीच म्हणजे याच्यातून गेलेली, चॅलेंजिंग याच्यातून गेलेली. स्टील आईन्स्टाईन जर धन्यवाद व्यक्त करतो. आणि तो जो काळ होता, तो जो शतक होतं, त्या शतकामध्ये कुणालाही जर कुठली गोष्ट करायची असेल तर तिथे नकार किंवा करू नका, भीती म्हणजे भरपूर काही गोष्टींसोबत त्यांना सामना करावा लागत होता. असं नाही की नाही ठीक आहे खूप छान शाळा आहे, हे मिळत आहे ते मिळत आहे, अशा सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या. त्याही परिस्थितीमध्ये जर हा व्यक्ती इतकं कृतज्ञ राहू शकतो, तर आज आपल्याजवळ अशा असंख्य गोष्टी, असंख्य सुखसुविधा आहे की आपण तर कृतज्ञ राहायलाच पाहिजे. इवन दो आपण कृतज्ञ का राहायला पाहिजे. मी स्टोन एज पासून जर मी विचार करते म्हटलं तर जर कोणाच्या मनात ही कल्पना नसती आली की अवजारं अशी बनतात, मग ठीक आहे त्याला ही कल्पना आली तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त वेगळी, म्हणजे ते बघून त्या दुसऱ्याला दुसरी कल्पना आली. सो एका मागून एक या सगळ्या लोकांचा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं फार आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतात अल्बर्ट आइन्स्टाईन, कारण त्यांचं जे आंतरिक जीवन आहे किंवा त्यांचं जे बाहेरचं जीवन आहे हे कुणा ना कुणा जिवंत किंवा लोकांच्या मृत लोकांच्या खांद्यावरून चढत चढत पुढे आलाय असं त्यांचं म्हणणं होतं. की त्या मागच्या लोकांमुळं माझं आज चांगलं होत आहे. त्यांनी काहीतरी केलं म्हणून आज मला काही प्रेरणा मिळाली आणि मी काहीतरी चांगलं करू शकलो. तर त्यांच्या लाईफमध्ये जे काही त्यांना मिळालं होतं ते सगळं श्रेय त्या लोकांना देत होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की मला आज जे मिळत आहे किंवा पुढेही मिळत राहील तेवढं कष्ट मीही करून त्यांची परतफेड करेल. म्हणजे त्या लोकांनी जेव्हा हे इन्व्हेन्शन केले, हे सगळं जेव्हा एवढ्या सुखसोयी नव्हत्या, ते शतक स्टोन एज मॅनचं म्हणा किंवा अजून छोटं दुसऱ्या दुसऱ्या शतकांमध्ये त्यांना एवढ्या सुखसोयी नसताना त्यांनी एवढं कष्ट केले, तर त्या कष्टाची परतफेड मला करायची आहे आणि ते मी करणार. त्यासाठी ते रोज त्यांना थँक्यू म्हणायचे आणि त्यांच्या यशाचं श्रेय हे सगळं ते त्यांच्या पास्टच्या लोकांना देत होते. राईट.
आणि मॅम आपला जो डे झिरो आहे, एका महान रहस्याची उकल, त्याच्यामध्ये एक छोटासा पॅराग्राफ आहे की अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली. त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्याच्या या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारले, तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसभरातून 100 वेळा इतरांनी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचा मी शतशः ऋणी आहे असे सांगितले. म्हणजे हे मला खरं तेव्हा असं वाटलं होतं की अरे काय पॅरेग्राफ आहे हा. बट आता हे जेव्हा नाव आलं तेव्हा मी पुन्हा मागे बघितलं आणि मला ते कनेक्शन समजलं की खरंच किती महत्वाचं आहे. आणि म्हणजे एखादा व्यक्ती हे फक्त आपण जे मॅजिकल फुटस्टेप आहे किंवा जादूची शतपावली, ते म्हणजे प्रत्येक पावलोपावली आपण जन्मल्यापासून आतापर्यंत जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कितीतरी गोष्टींचा उपभोग आपण घेत असतो. म्हणजे हे घरी घरी राहतोय आपण, जरी EMI पे करत असलो, रेंट पे करत असलो, तरी कोणीतरी हे बांधलेलं असतं. आपण पैसे फक्त त्याची किंमत मोजलेली असते, पण कोणीतरी आपल्यासाठी कष्ट केलेले असतात. आणि खरंच म्हणजे हे मला कोरिलेट झालं आणि कळलं की खरंच हे किती महत्वाचं आहे. आपण बोलतो डे झिरो डे झिरो, पण खरंच त्यातला एक एक पॅरेग्राफ सुद्धा खूप महत्वपूर्ण आणि सुंदर आहे. येस, आणि मलाही म्हणजे खूप एक असं म्हणजे उलगडलं की पास्टचं तुम्ही का हे केलं पाहिजे, तुम्ही पास्टसाठी का थँक्यू म्हटलं पाहिजे. तर त्याचं कनेक्शन इथेच आहे, कारण मागच्या लोकांनी काहीतरी केलं म्हणून आज नवीन लोक काहीतरी करू शकत आहे. हे इंटर रिलेशन आहे आपलं, म्हणजे को रिलेटेड होतं कुठे ना कुठेतरी. सो दिस इज व्हेरी गुड लेसन. आणि पुढे बघूया अजून काय सांगतात आईन्स्टाईन. येस. आइन्स्टाईन यांनी वर उल्लेख केलेल्या शब्दांमधून त्यांच्या वैज्ञानिक शोधांइतकीच महत्वाची भेट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक दिवशी. या आईन्स्टाईनने आपल्याला सांगितलं वरच्या पॅरेग्राफमध्ये की तुम्हाला काय वैज्ञानिक शोधा एवढीच ही जी आपल्याला भेट मिळाली ती आहे कृतज्ञता. म्हणजे एक शोध किती महत्वाचा असतो कुणाच्या जीवनामध्ये. तो चंद्रावर जाण्यापासून ते तुम्ही प्लेन बनवा, फोन इन्व्हेन्शन करा, कुठलं एखादं तुम्ही मेडिसिन इन्व्हेंट करा, तो जो शोध आहे तो जितका महत्वाचा आहे त्या शोधा इतकंच हा वरचा जो शब्द आहे कृतज्ञता, आभार, हा मोठा आहे. कारण त्यांना जे यश मिळालं, त्यांना जे यश मिळालं आहे ते यश त्यांनी या या रहस्यामागे लपलेलं आहे सांगितलंय आपल्याला. आणि आपल्याला हे त्यांनी उलगडून दिलं की माझं जे यश आहे, माझे जे मी आज जे या माझ्या लाईफमध्ये आहे ते फक्त आणि फक्त कृतज्ञतेमुळे. आणि प्रत्येक दिवशी ती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. येस. आइन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागील प्रेरणास्थान आहेत. आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्याच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागेल. आज तुम्ही आइन्स्टाईन सारखे 100 वेळा आभारी आहे म्हणणार आहात, आणि ते सुद्धा 100 जादूची पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे हे कदाचित तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ती एक प्रभावी गोष्ट आहे, याचा तुम्हाला शोध लागेल. येस, आईन्स्टाईन नी ही जी जादूची कृती आपल्याला सांगितली आहे, या मागचं प्रेरणास्थान म्हणजे आपल्या जर आपल्या आयुष्यामध्ये खरंच यश मिळवायचं असेल तर आपल्याला मागचा जो आहे ना, मागे वळून बघणं आवश्यक आहे. त्या पाऊल खुणांचा मागोवा घेत घेत आपल्याला पुढे चालत राहावं लागेल. आणि आज आईन्स्टाईन सारखं 100 वेळा आपल्याला आभारी आहे असं म्हणायचं आहे. आणि तेही 100 पावलं जादूची टाकून. तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. तुम्हाला असं वाटेल की काय फरक पडतो, कधी असं काही होतं का, एक पाऊल टाकलं आणि दुसरं पाऊल टाकलं आणि आपण थँक्यू थँक्यू म्हणत राहिलो तर काहीतरी जादू आपल्या आयुष्यामध्ये घडेल. असं काही होणार नाही असं तुम्हाला सुरुवातीला वाटूही शकतं, कारण याचा विश्वास बसणारही नाही कदाचित. अनेक शक्तिशाली गोष्टीपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ही एक मोठी प्रभावी गोष्ट आहे. आणि याचा शोध लागेल, कारण परमेश्वरांनी तुम्हाला 86,400 सेकंदाची देणगी दिली आहे, एक दिवस. त्या दिवसामध्ये तुम्हाला 1 सेकंद
विचार करायचा आहे आणि परमेश्वराला आभारी आहे असं म्हणायचं आहे. कारण प्रत्येक दिवस हा परमेश्वराने दिलेली देणगी असतो. आपला श्वास पुढे- जादूची पावलापासून वाचू ना. जादूची पावले टाकण्यासाठी प्रथम तुम्ही एक पाऊल टाका आणि त्याने जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही दुसरे पाऊल जमिनीवर टेकवलत की परत आभारी आहे असं म्हणा. एक पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी आहे, पुढे प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत राहा. मॅम तुम्ही म्यूट आहे. येस. जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम आपल्याला एक पाऊल टाकायचं आहे. त्या पावलाने जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणायचे. मग तुम्ही दुसरं पाऊल टाकायचं, पुन्हा आभारी आहे असं म्हणायचं. एक पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी आहे, मग तिसरं, असं करत करत तुम्हाला 100 पावलं टाकायची आहे आणि आभारी आहे हा शब्द उच्चारायचा आहे. पुढे. या जादूच्या या जादूच्या पावलांची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही कधीही कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. उदाहरणार्थ घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, तुमचे दुपारचं जेवण किंवा कॉफी प्यायला जाताना, केर कचरा काढत असताना, व्यावसायिक बैठकीसाठी जात असताना, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे किंवा बस पकडायला जात असताना जादूची पावले टाकू शकता. तुमच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना, म्हणजे परीक्षेला जाताना, मैत्रिणीसोबत डेटला जात असताना, व्यावसायिक मुलाखतीसाठी जात असताना, आवाजाच्या चाचणी परीक्षेसाठी जात असताना, एखाद्या ग्राहकाला भेटायला जात असताना, बँकेत किंवा एटीएम मध्ये जात असताना, दातांच्या डॉक्टराकडे, सध्या डॉक्टरांकडे जात असताना, केश रचनाकारकाकडे जात असताना, खेळणाऱ्या तुम्हाला संघाला भेटायला जाताना, कॉरिडॉर मधून जात असताना, विमानतळावरील एका टर्मिनल कडून दुसरीकडे जात असताना, उद्यानामध्ये फिरत असताना किंवा इमारत संकुलनातून दुसरीकडे जात असताना तुम्ही जादूची पावलं टाकू शकता. मॅम म्यूट आहे तुम्ही. सॉरी. चला. आता आपल्याला जादूची पावले टाकायची आहे. मग आता आपल्याला कळलं पाहिजे की कुठून कुठे जायचं. तर आपल्याला लेखिकेने सांगितलंय की कसं तुम्हाला जादूची पावलं टाकायची आहे. तर तुम्ही सकाळी उठता. सकाळी उठल्यानंतर आता तुम्ही तुमच्या वॉशरूम मध्ये जाणार. त्याच्यानंतर वॉशरूम मधून तुम्ही किचन मधून पुन्हा बाथरूम, जेवढं तुम्ही घरामध्ये फिरता त्यावेळेस तुम्ही थँक्यू म्हणू शकता. दुपारचं जेवण, कॉफी प्यायला जाणे, केर कचरा काढणे, दिवसभरामध्ये जितक्या काही ऍक्टिव्हिटी आपण चालून चालून करत आहे, ते टॅक्सी, रेल्वे, बस पकडायला जाणे, तर यावेळेस तुम्ही जादूची पावलं टाकू शकता. महत्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे कसं आहे, परीक्षेला जाताना, मित्रांसोबत डेटला जात असताना, काही एखादी तुमची मुलाखत असेल, एखाद्या तुमच्या जॉब संदर्भात, एखादी इंटरव्ह्यूला जात असाल किंवा आवाजाच्या चाचणीसाठी जात असाल, बँकेत, एटीएम मध्ये, एखाद्या पार्लरमध्ये, डॉक्टरांकडे, जिथे कुठे तुम्हाला जायचं आहे, विमानतळावर तुम्ही गेलात तर एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनलकडे जात असताना सुद्धा तुम्हाला थँक्यू 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 हे फिरत असताना तुम्ही म्हणायचं आणि ही जादूची पावलं तुम्ही टाकायची आहे. जर कुणाला वाटलं की मी कशी टाकू, मी तर घरी असते, तर त्यासाठी आपल्याला इथे पूर्णतः एक्झाम्पल दिलंय की तुम्ही कुठे कुठे ही जादूची पावलं टाकू शकता. पुढे. मी माझ्या घराभोवती जादूची पावलं टाकत फिरते. माझ्या झोपायच्या खोलीपासून ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरातून झोपायच्या खोलीकडे जात असताना, घरातून माझ्या गाडीपर्यंत किंवा टपाल पेटीकडे जात असताना मी जादूची पावलं टाकत असते. जेव्हा कधी मी रस्त्यावरून जात असते किंवा इतरत्र चालत असते, मी एक चा मी एक चालत पोहोचण्याचे अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूची पावलं टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञताही व्यक्त करते.
मॅम तुम्ही म्यूट आहे. आमच्याकडे आज छोटा बेबी आलाय ना आता 8 दिवसासाठी, तर मला सारखं म्यूट करून ठेवावं लागतं. हा हा. माझ्या घराभोवती सॉरी हा रंडा पण आपल्याला सांगते की ती कशी तिचा सराव करते, तर आपण असंही करू शकतो. घराभोवती फिरताना पावलं टाकणे, झोपेच्या खोलीपासून ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत, घरातून बाहेर पडताना गाडीपर्यंत आपण पायी पायी चालत जातो, किंवा एखाद्या टपाल पेटीकडे जात असताना ती टाकते. रस्त्याने चालताना, वॉक करताना, एखाद्या ठिकाणी तिला असं पोहण्याचं म्हणजे तिला कुठेतरी जायचंय, या ठिकाणी तिला पोहोचायचंय, ती ठरवून घेते की ओके, मला आता घरापासून एखाद्या शॉप पर्यंत, मॉल पर्यंत जायचंय, जे अंतर 5-10 मिनिटाचं आहे. मग तिथपर्यंत ती ती जादूची पावलं टाकत टाकत, कृतज्ञता करत, व्यक्त करत ती टाकते. सो या प्रकारेही तुम्ही करू शकता. पुढे. ही जादूची पावलं टाकायला सुरुवात करण्यापासून तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटते याकडे नीट लक्ष दिलं तर आधीच्या वाटण्यात आणि जादूची पावलं टाकल्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आला नाही तरी तितकासा फरक पडणार नाही. तरीही तुम्हाला नंतर अगदी आनंदी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते. जादूच्या पावलांमुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप आनंद वाटत असेल तर जादूच्या पावलांमुळे तुमची मनस्थिती आणखी आनंदित होईल. येस. आता हे काय, कारण की कसं असतं, कधी कधी माणूस ना खूप रागात असतो. म्हणजे रागावर कंट्रोल करणं, अ, अशा वेळेसही तुम्हाला ही पावलं खूप महत्वाची आहे. बरोबर आहे. आणि आपण सगळे क्लासेस करतो, आपण सगळ्या गोष्टी, आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला पूर्ण ज्ञान आहे, राग केला नाही पाहिजे, रागाने होतं. कधी कधी असं होतं की बाहेरचा सर्कमस्टन्सेस आहे किंवा काहीतरी, म्हणजे आपल्याला तो राग येतो म्हणा, किंवा मी जर माझ्या मिस्टरांना म्हटलं की का तुम्ही एवढे रागावला, तर ते म्हणतात तुम्ही ट्रिगर करून देतात, म्हणजे समोरच्याला सांगतात की तुम्ही ट्रिगर करता म्हणून मी रागवतो. मग हा राग आहे. हा राग जर आपल्याला शांत करायचा आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही पावलं फार महत्वाची. राग आला ना, काही बोलायचं नाही. याच्यासाठी आपल्याला अँगर मॅनेजमेंटचा कोर्स करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. आपला स्वतःला सांगायचं येस आलाय राग, चुपचाप बाहेर निघायचं आणि ही शतपावली करायची, आणि मग फिरून यायचं परत, आणि मग तुमचा राग बघा एकदम शांत होईल. ही जादूची पावलं जेव्हा तुम्ही टाकायला सुरुवात कराल, वाटतं तितकं याकडे नीट लक्ष दिलं, आधी वाटण्यात आणि जादूची पावलं टाकण्यानंतरच्या वाटण्यात खूप फरक जाणवेल. जेव्हा तुम्ही जादूची पावलं टाकाल, तुमच्यामध्ये कृतज्ञ, मॅम तुमचा आवाज नाही येते. काहीच नाही आला याच्या आधी. अं, याच्या आधी जे मी बोलले ते नाही आलं काहीच. हो हो, आलं आलं, आता येतोय. याच्या आधीच नाही आलं का? आलं आलं. ओके. तर मी म्हणत होते की जेव्हा आपण कुठला राग आला किंवा काय आला, तेव्हाही ही शतपावली करा. तुमचा राग शांत होईल. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही, अँगर मॅनेजमेंटचा कोर्स करायची गरज नाही. तुम्हाला स्वतःहूनच जाणवेल की अरे वा, या पावलांमध्ये किती जादू आहे. मी तर हे चालत आहे तर मला खूप छान वाटत आहे. जेव्हा तुम्ही हळूहळू या गोष्टीचा विचार कराल, ही जेव्हा कृती कराल ना, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तसं वाटणार नाही, पण नंतर नंतर तुम्हाला आनंद वाटेल. आणि ही खात्री रॉन्डा पण देते, मी पण देते. कारण आपण जेव्हा हळू आपल्या आपल्या विश्वात असतो, आपल्या स्वतःसोबत असतो, तेव्हा आपल्याला छान वाटतं, आणि आपण या पावलं टाकत टाकत जर पुढे 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 गेलो, तर नक्कीच तुम्हाला तुमची पहिली मनस्थिती आणि नंतरची मनस्थिती याच्यात फरक दिसून येईल. आणि आधीच खूप छान वाटत असेल तर तुम्हाला डबल छान वाटेल, तुम्ही आनंदी व्हाल, याची ही गॅरंटी आहे. पुढे. ही जादूची पावले प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदांपर्यंत टाका. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावले टाकायला साधारण एवढा वेळ लागतो. ही कृती म्हणजे अगदी नेमकी 100 पावलंच झाली पाहिजे असे नाही, पण त्या पण निदान त्याच्या आसपास तरी व्हायलाच हवीत, कारण तेवढी पावले टाकल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. एकदा का तुम्हाला 100 पावले टाकण्यासाठी किती अंतर लागतं याचा साधारण अंदाज आला की तुम्ही दिवसभरात कधीही तेवढ्या अंतरात जादूची पावलं टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. ही कृती करत असताना किती जादूची पावलं तुम्ही टाकतायत ते मोजू नका, कारण त्यामुळे तुमचं सगळं लक्ष
मोजण्यावरच केंद्रित होईल. त्याऐवजी प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. पुढचंही वाचून घे. तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा आजची ही जादूची कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द 100 वेळा म्हटले असतील. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यातील किती दिवस उच्चारले होतील. पण आईन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलं. येस, आता ही पावलं टाकताना एक काम समजून नाही करायचं आहे. हा आपला रोजचा अभ्यास आहे आणि खुशीने मनातून आपल्याला करायचं आहे. तंतोतंत 100च झाली पाहिजे असं नाही. 100पर्यंत पोहोचा, 100च्या थोडंसं 99 पर्यंत गेलं तरी चालेल, पण शक्यतो 100 टाका. आणि माहित आहे की ही 100 पावलं किती वेळपर्यंत चालेल? 90 सेकंद. ठीक आहे. मग आता साधारणतः सारखा म्हणजे हळूहळू जरी गेलं तर 90 सेकंद लागतात. मग ही कृती अगदी 100 पावलाची झाली पाहिजे असं ठरवायचं नाही. 100चे 102, 4, 10, 200 झाले तरी चालतील. आणि कारण तेवढी पावलं टाकल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही जर पावलं टाकली नाही व्यवस्थित, तुम्ही जर तुमची ही कृती व्यवस्थित मनातून केली नाही, तुम्हाला फरक जाणवणार नाही. मग तुम्ही म्हणाल, मॅडम मी सांगितलं होतं फक्त फरक तर जाणवतो, पण मला तर जाणवत नाहीये. मग तेव्हा पण आपण स्वतःच विचार करायचा की का नाही जाणवत आहे. 100 पाऊंडला टाकण्यासाठी मला 100च करायचे, डोक्यामध्ये 100चा आकडा ठेवून जायचं नाही. मन लावून 100 पावलं करायची. त्याला मोजत बसायचं नाही आहे. मोजण्यावर लक्ष केंद्रित केलं तर होणाऱ्या फिलिंगकडे लक्ष राहणार नाही, कारण तुमचं मोजण्यावर लक्ष राहील. सो असं करायचं नाही. जादूचे शब्द उच्चारायचे आणि कंटिन्युअस आपलं चालत राहायचं पुढे. हा, जादूची कृती पूर्ण कराल तेव्हा आभारी आहे हे जादूचे शब्द 100 वेळा म्हटले असतीलच. पण आतापर्यंत तुमच्या आयुष्यात आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही किती दिवस विचारले हे जरा मागे वळून बघायचं, की खरंच मी याच्या आधी कधी म्हटलं असं 100 वेळा थँक्यू. मला तर थँक्यू 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 सुरुवातीचं सकाळचं जरी मला म्हणायचं आहे, ते 10 सेंटेन्स लिहिताना त्याच्यातही मला हे कामं आठवतात, ते कामं आठवतात, कसं तरी वरदानं लिहिणं होतं. म्हणजे शक्यतो असतं कुणाकुणाचं असं. मी सगळ्यांसाठी हे म्हणत नाहीये, पण होतं कधी कधी. पण जे आपण पूर्ण मन लावून कधीच आजपर्यंत 100 वेळा थँक्यू म्हटलेलं नाहीये. तर लेखिकेचं म्हणणं आहे की तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यातले दिवस बघा बरं, तुम्ही खरंच 100 वेळा थँक्यू म्हटलं आहे का? पण आईन्स्टाईनने हे आवर्जून न विसरता केलं आहे आणि म्हणून तो आईन्स्टाईन झाला आहे. जादूची कृती क्रमांक 19. जादूची शतपावली. 1. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. 2. दिवसभरात कधीही कृतज्ञपूर्वक 100 जादूची पावले सुमारे 90 सेकंद टाका. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जादूच्या दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. येस, पहिली आणि चौथी ही आपल्याला रोज खायची अशी जी वरण भात आहे ते आहे. 10 वरदानं लिहायची. सकाळी 10 वरदान लिहिली की पुन्हा एक एक वरदान म्हणायचं. त्याच्या मागे आभारी आहे, आभारी आहे हा शब्द शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करून रिपीट करायचं ते पूर्ण 10 वरदानांना. दिवसभरामध्ये कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावलं तुम्हाला टाकायची आहे. 90 सेकंद. प्रत्येक पाऊल टाकल्यावर तुम्हाला जाणीव होईल की अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. पाऊल टाकले की आभारी आहे, दुसरं पाऊल टाकले की आभारी आहे, आभारी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घेऊन झोपायचा आहे. दिवस पूर्ण स्कॅन करायचा आणि जे काही चांगलं आहे ते आठवायचं. चांगल्यामध्ये अजून चांगलं जास्त जे आहे सुवर्ण ते काढायचं आणि नंतर ती गोष्ट आठवून तुम्हाला झोपायचं. हा लेसन इथे समजलाय सगळ्यांना. पुन्हा हा रिपीट झालेला आहे. सो थँक्यू सो मच प्राजक्ता. आय होप आता छानपैकी रेकॉर्डिंग झाली आहे. हम्म मुख्य म्हणजे रेकॉर्डिंग सुरू केलेला.
येस, केलेलं. कारण मला स्क्रीनवर दिसेना झालं. आहे, होत आहे रेकॉर्डिंग. तुम्हाला ते बंद करायला लागेल.